हा आवाज महाराष्ट्राच्या धावत्या दौऱ्यावर गाजत असलेले सुप्रसिद्ध कैलासवासी गुलाबी विश्वनाथ तावशीकर यांचे चिरंजीव वग सम्राट मास्टर वामन पाटोळे मेंढापूरकर सह 36 नखरेवाली कॅसेट सिंगर शाहीर नंदकुमार पाटोळे तावशीकर यांच्या संचातून सुटणार तुफानी विनोदी वगनाट्य सासू सुनाची बायको कुणाची, सासू सुनाची बायको कुणाची, सासू सुनाची बायको कुणाची. ऐकया सावकाराची कहाणी सर्व जरा घ्यावी ध्यानी. मुलगा एक होता त्याला सद्गुणी, सुनेवरती वाईट नजर ठेवूनी मुलाला देतो हाकलून धंदा करण्याला. सावकार आहोत. आतापर्यंत भरपूर इस्टेट आम्ही कमावली आहे. परमेश्वराच्या कृपेनं आम्हाला एकुलता एक मुलगा आहे. त्याचा लहानपणापासून आम्ही सांभाळ केला, त्याला लहानाचा मोठा केलाय. त्याच्या इच्छाप्रमाणे त्याला आम्ही शिक्षण दिलं आणि त्याचं लग्न सुद्धा करून दिलंय. परंतु हा कारभार त्याच्या स्वाधीन करावा अशी आम्हाला रात्रंदिवस चिंता वाटते आहे. आमच्या हाताखाली एक नोकर आहे. दुकानाचा कारभार आम्ही पाहतोय. आमच्या पाठीमाग आमच्या सुरेशलालने ही कारभार करावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून करता आज त्याला बोलावून घेतो आणि तिची अक्कल हुशारी कशी आहे, त्याला धंदा व्यापारामध्ये काय करायला पाहिजे याचं आपण त्याला शिक्षण दिलं पाहिजे. जातो दुकानाकडे. पांड्यानं दुकान उघडलं की नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जातो दुकानाकडे. वाड्याची तर व्यवस्था मी केली बाबा. खरंच इमानदारीने मी नोकरी केली म्हणून माझी नोकरी आता पातूर राहिली आणि सावकाराने सुद्धा मला इमानदारीने सांभाळ केला. कधी पैशा पाण्यात कुठल्या गोष्टीत हिसाबात कधी घोळ केला नाही. पण सकाळपासून कुठं गेले ते काय करते हेच तपास नाही. पण आपली तर बाजू व्यवस्थित केलेली आहे. आता घराकडे जाऊन येतो. ती काय करतात आणि काय नाही त्याचा हिसाब त्यांना मी द्यायलाच पाहिजे. पांड्या, हे पांड्या. जिजू काय? जिजू हो काय? अरे काय अक्कल आहे की नाही तुला? माझ्या संगतीच्या माणसाने सांगितलं एकच बाजू बोलत जाऊ नको पांडव. हा, म्हणून मला सवय लागली सगळी. अरे बराच वेळ झाला मी इथं आलो. हो. पण तू काय करत होता रे? मी आता माझं काम झाडलोट केली, बर. पाणी लावणी बघितलं, कुठं फुटूला हार घातलं. होय, दुसरं काय करणार आता? बरोबर आहे. जा आणि आपल्या मालकीनीला बोलव. आपल्या मालकीनीला? आपल्या म्हणजे तुम्हीच म्हणता की. अरे माझ्या बायकोला बोलव. हा काकूला होय. हा, काकूला बोलवून घे. ओ काकू कुकू. अरे एक काहीतरी बोल. काकू कुकू. माझं शिक्षण नसल्यामुळं भाषण अरे बोलत नुसतं बाबा काकू म्हण. ओ काकू. काका बोलवते आता. तुला काय बोलवलं माहितीये का? कशा करता? आपला मुलगा सुरेशला हा आता लहानाचा मोठा झालाय. करतात. है की नाही? त्याला शिक्षण दिलं
आणि शिवाय त्याचं लग्न सुद्धा करून दिलंय. आता किती बिलबिलीच झालंय किती. काय बिलबिली झालंय? वर्ग LLB झालं. अरे LLB झालाय. हा मग तसंच म्हणत होतो. पण माझ्या पाठीवर तू दुकानाचा कारभार कसा चालवेल याकडे मला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. याकरता त्याला बोलवून घे आणि त्याला काहीतरी धंदा व्यापार आपण करायला शिकवला पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे. नाही का? होय. तुम्हीच बोलवून घ्या. का रे? माशाच्या पिल्ल्याला कोण पवाय शिकवणार आहे का? हा मी जाऊन बोलावून घेतो. जा बोलव. कुणाला बोलू? अरे सुरेशलालला. माझ्या मुलाला. ओ सुरेशलाल. हा कोण आहे रे पांड्या? या मीच आहे. कालच काकांनी बोलवले. बरं काका साहेब. हा मी तुला का बोलवलंय माहित आहे? काय बोलवलं? अरे तू आता लहानाचा मोठा झालाय. होय. शिवाय तुझं मी लग्न करून दिलंय. आता दुकानाचा कारभार तू कसा करणार याकडे तुझं लक्ष लागलं पाहिजे. तुझी अक्कल हुशारी काय आहे? तुझं शिक्षण झालं झालं ना. मग तुला मी धंद्याकरता एक 5,000 रुपये देतो. बर. त्या 5,000चं तू 10,000 कसा करणार हे मला पाहायचं आहे. बाबासाहेब सांगा. माशाच्या पोटी जन्म घेतलाय का नाही मी? बरोबर आहे. मग माशाला कधी कुठं पाण्यात पावण्याकरता शिकवावं लागतंय का? नाही लागणार. आज तुमच्या पोटी जन्म घेतलाय म्हणजे नंतर मी बराबर तुमच्या पावलावर पाऊल देणार मी. ज्याचा बाप शहाणा त्याचा पोरगा शहाणा. वा, माझी आता हुशारी कसं पाहण्याकरता मला तुम्ही 5,000 रुपये देणार ना? हो, हो. काय हरकत नाही. मी 5,000चं 10,000 रुपये करूनच मी वाड्याकडे येतो. त्यामुळे नावच ठीक आहे. कमावणार हो बापाचं. हा. देऊन टाका. पैसे त्याला द्यायचंच आहे हा. आणि त्याच्या पैसे बोलवलाय. बरोबर आहे. कारभारने काय? करायचा आणि त्या तेजुरीतलं 5,000 रुपये त्याला दे म्हणजे तू काहीतरी धंदा करत. असं होय? पण 5,000चं 10,000 करून यायचं माझ्याकडं. काय हरकत नाही. तुमची हुशारी बघायला लागलेत हो. की धंदा उद्योगातली माहिती पोराला पाहिजे म्हणून. पांड्या हा? पोराला पैसे देण्याची सोय केली आहे. केले केले. पण एक लक्षात ठेव काय? पोरगा अजून लहानच आहे. आता हे बघा. हं? मोठ्याचं म्हणल्यावर आता कसं आहे तुम्हाला माहितच आहे की त्याला बाकीचं काय तुम्ही कळूच दिलं नाही. हो. मग आज तुम्ही 5,000 दिलं ती काय तर व्यापार करायला. मग तू धंदा काय करतोय हा. याच्याकडे तुझं बारकाईनं लक्ष असू द्या. मी पाळत ठेवतो त्याच्या हा. मागं. त्याच्या पाठीमागच फिरतो. मग तुला एक 10 रुपयाच्या पाड्याला घे बरं. आणि जा त्याच्या पाठीमाग लय मोठं मन काका. आणि ती काय करतोय हे मला सांग. आणि तुला काय आतापर्यंत मी कमी केलंय का? काय कमी आल्यापासून भाकरीचा तपास नाही. भाकरीचा तपास नाही? म्हणजे भात वरण चपाती हा, हा. दूध दही होय. हे असलंच मी खाते ना. अरे भरपूर खायला आहे. हा बरोबर आहे. जा मग त्याच्या पाठीमाग. त्याच्या तपासाच्या पाठीमागच लागतो हा. आणि तपास करतो आणि आणि कुठं काय करतो की कळवतो तुम्हाला लगेच. बर चांगल्या मार्गाला लागल्यावर काय सांगायचे कारण आहे. जाऊ का मग? हा तुम्ही जावा बिनकुशाल. तू जाय तिकडं. हो हो. पण माझ्या पगारीचं काय करताय मग? कोणती पगार तुझी आता राहिली? आता मग कामाची नाही होय. हा कामाची पगार दिलीच पाहिजे. आणि मग अरे बाबा किती दिवस भरले बर तुझे? चालू महिन्यातलं फक्त 10 दिवस काढाय. 20 दिवस मी गावाला गेलतो. तुला आता काय मार राहिलाय तुला? काय पगार नाही काय राहिले. आता कशाची पगार मागतो रे? म्हणजे दिवसाचा महिना मग 30 दिवस खाडच काय खाडच झालं तुझं. गावाला गेलेले मी धरले. हो. बर 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 ठीक बर जाऊ का मग? जावा तुम्ही. हा. शिडकीनं 5,000 रुपये पोराच्या जवळ दिलेला आहे काय तर उद्योग करायला. त्याचं 10,000 कसा माणूस करतोय त्याची हुशारी बघायची आहे. आणि त्याच्या पायथ्यावर मला ठेवलंय. मी बी जातो गावात 4 लोक असतात की कुठल्या तर वाईट मार्गाला त्याला लावतेले म्हणून शिडकीचं म्हणणं बरोबर आहे. मग आता वेळ कशाला गावातून बाहेर जाऊपर्यंत त्या मुलाचा पाठलाग करतो. लांबणं उगं पाळत ठेवतो. पोरगा काय काम करतोय का वाईट गोष्टीला पैसे खर्चतोय ही चौकशी करतो आणि येऊन काकाला सांगतो वेळ नको आहे. बस विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी. माझ्या वडिलांनी मला 5,000 रुपये दिलं आणि हुशारी पाहण्याकरता मला सांगितलं की 5,000चं 10,000 करायचं आणि नंतरच वाड्याकडे यायचं. अहो मग मला तर कळत नाही काय पैशाचं कसं 4 पैसे कमवायचं. ताबडतोब जातो आणि कुठंतरी धंदा व्यापार करतो. आज दोघच काय येते लिगी येते लिगी ती तो म्हणला का नाही येते येतंय काय मरणाचा पैसा आहे हा?
आज घेऊन येतं म्हणलंय का हा परवाच पंजाबी असं कर 100चा टाक आलाय चांगला बकरा असला हा बसवली त्याला बोलवली येते म्हणा नाही येते हो राम राम ही काय हे पत्ते खेळत बसले पत्ते म्हणजे जुगार जुगार हा आणि कसं खेळताय तुम्ही पैशावर पैशावर म्हणजे पैशावर म्हणजे याच्यावर पैसे येतात का हा. अरे ह्याच्यावर बाबा लाखोन करोड जिंकून जाते ती माणसं बस मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी पैसा कमवायचं ठिकाण म्हणलं तरी हीच आहे मला घेताय काय बघ येतंय काय हा पैसा आणले तर काय पैसा आणले ते की 5,000 रुपये घेऊन आलोय उधार घ्यावायचं ना पण उधार नाही हा. उधार नाही आणि कसं असतं हे खेळायचं बाबा हा. तू बोलशील ती पान तुझ्याकडे पडलं बर की आम्ही तुला त्या 100ला 500 रुपये द्यायचे 500 रुपये देणार हा मग हे बघा 500 टाका भाषा हा 50 रुपये भाषा उचल रे पैसे मला आलं नाही ते काय पैसे नाही नाही का पान नाही काय माझं मिळेल तुझं भाषा आमच्याकडे आला ना बर म्हणजे बाहेर पडला का माझा भाषा हा, आता आला की आमचा हा, बरं आता असं करा दुरी जाऊन टाका. सांगायला पाहिजे दुरी दुरी 200 रुपये टाका दुरी 200 हा येऊ की दुरी आताच पडली की रे ही घेत होती खिशात दुरी आता झाली काय शेटजी, पळा पळा काय रे पांड्या काय झालं काय पोती घ्या 2-4 तुझी कशाला पोरगा लय पैसे मिळवायला लागला या पोरगा पैसे मिळवतोय बरोबर. अरे माझा मुलगा आहे म्हणजे काय वाया जाणार आहे का नाही, नाही, तुमचाच मुलगा आहे म्हणून. पैसे भरपूर कमवतोय आता काय ढिगाचं ढीग लागलाय पैशाचा? त्याच्या पुढं मग ही माणूस बघायला हं? आता काय व्यापार बसूनच चाललाय कसला धंदा करतोय आता मला त्याचं नाव येत नाही. नाही चला डोळ्यानं चल बघा. बर ये माझ्या मला मागं. पाहू दे अरे वा वा, वा. माझा मुलगा पैसा हे बघा अरे, अरे, हे बघा हे 1000 रुपये जुगारी टाका चालव. तिरी सुरजलाल, हरामखोरा. पैसे पैसे खेळताय काय रे? पैसे खेळताय इकडे हा बाबासाहेब काय रे हरामखोरा ही डाव खेळतोय आणि हे पैसे कमवतोय माझं नाव घालवलंस तू तुला काय म्हणायचं हा पैसे बाबासाहेब खेळतोय तुमच्या पाया पडतो आणि हात जोडतो जरी माझ्याकडनं चुकलं असलं तर मला चुकीची क्षमा असावी चुकीची क्षमा असू दे पांड्या हरामखोरा इकडे ये. का? मला काय म्हणता ही असलं पैसे कमवतोय आता पोरगा तुमच्या पोराला तुम्ही वळण लावलंय मला काय घेणार मी तुम्हाला उलट दाखवाय आलो घर वाचवलं आणि मला पुती घे म्हणतोय नाही का मग त्याच्याशिवाय तुम्ही आला असता का तुला आता इथे काय बोलत नाही तुझी आई समोर तर तुझी चमडीच काढतो नका बाबासाहेब तुम्हाला काय मला ह्या ठिकाणी मला मारायचं आहे तेवढं मारा परंतु माझ्या आईच्या समोर मला निघून मारू नका नाही 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 तुला इथं काय बोलत नाही चल घे ना त्याला चला चला हो सुरेशला इकडं. घेऊ नका या कारभार रे काय करतेय काय झालं हे पाहिलंच का मुलाला किती खरेदी करून ठेवली अहो, आहे लाड केला की डोक्यावर बसला तुझा लाड माझ्या डोक्यावरती बसलाय अहो पण झालं तरी काय तू त्याला समजावून सांगितलं नाही आणि पोराला 5,000 रुपये दिले तू जुगारीत हारला उगाच काढला तुम्ही उकच काढला तुम्ही अहो शाळेत ना बाहेर मग शाळेचं नाव कधी घ्यायचं मग म्हणत होतो तोवर मारलंय तुम्ही सुरेशलाल तू 5,000 रुपये जुगारीत हारलाय अहो जरी हरला तरी हरू द्या मी माझ्या माहेरी जाती 5,000चे 10,000 रुपये तुम्हाला आणून देते पण मारू नका त्याला मारू नका 5,000चं 10,000 बाहेर आणते आणि आम्ही एवढं भिकारी आहोत हा? आणि काका काय भिकारी आहेत काय भिकारी आहे का आम्ही? हा? लागले माहेरला माहेरला जाऊन 5,000चं टाकते. 10,000 आणतो. आणि अगं वा. पोराला वाईट वळण लागले ह्याचं काय एक एक रुपया कमवायला आम्हाला कितीतरी कष्ट करावं लागलाय रुपयाला 12 दिवस खाल्लं बारानी व्याज खाल्लं रुपयाला 12 व्याज खाल्लं नाही घेणार का पण येळेला तर दिलं की. वेळेला दिलं माणसाला हा? मग आणि मग ती मी माहेर जाते आणि त्यांच्याकडून पैसे आणून देते काय ही पोराला वळण शिकवलं तू मग आता काय हे तर काय मार्ग करणार काढा. आहे? तुला मी आणखीन 10,000 रुपये देतो आणि या 10,000चं 20,000 करून आला तरच या घरामध्ये पाऊल ठेवायचा नाहीतर तिकडेच काळं करायचं काय हरकत नाही बाबासाहेब पैसे देऊन टाक त्याला अहो पण चुकलं असेल तर चुकू द्या अजिबात चालणार नाही तू
चुकीला क्षमा माझ्याकडे चालत नाही. आणि असलं असलं अहो माणूस किती चुकी करत हे? गाडीवर चुकी करत काय अरे वा, जा त्याला घेऊन आणि 10,000 रुपये दे आणि त्याला इथं थांबू सुद्धा देऊ नकोस. आणि एक लक्षात ठेव, जाता वेळेस तुझ्या बायकोला सुद्धा तू बोलायचं नाही. काय हरकत नाही. हा, तुला हीच शिक्षा. काय दाब आहे तुमचा हो? हे मग अहो ताब्यात पोरगा धरावं लागतं ना. हे, तुम्ही समजा गरबार ताब्यात धरले म्हणून तर तसं झालं. हे. खरंच मालकीणीला बोलवून घे. आपल्या हा? आपल्या नव मी बोलवून घेऊ काय तुमच्या आता आपलीचपणा बोलतोय. म्हणजे आता मी लहानपणापासून आहे ना. लहानपणापासून नोकरी करतो इथं. बोलो. काकू काय झालं रे? काका बोलवते. आता पांड्याला दुकान उघडायला पाठवतोय. बर. पांड्या, तू दुकानाकडे जा. मी हा? आता मला ज्यावर काम सोपवलं काय अरे मग आता तुझ्याशिवाय आता कोण करणार काम? मुलगा तरी तूच आणि गडी तरी तूच. हिशेबात जरा मला नाही होत जमत. का? वजाबाकी कराय शिक्षण नसल्यामुळं अरे मी दररोज दुकानाचा कारभार कसा बघतो एवढं ध्यानात आहे की माझ्या. काय करायचं? हा. मग तसंच करायचं आहे. आणि कोणाला विकायची ती कापड द्यायची अरे जी गिरायकी त्याला कापडे देऊन म्हणजे टाकायची. जसं येईल तसं देऊन टाकायचं. जसं येईल जसं तसं. येईल तसं द्यायचं द्यायचं. आणि दुकान मोकळं करायचं हा. एवढंच ना. मग? हा, मग कर तुम्ही हातात जात. हा, जा. सुरेश राल गेला निघून हा. आणि पांड्या पण गेला दुकान उघडायला. आता मी सुद्धा जातो दुकानात. हा. पण आता माझं जेवण घेऊन कोण येणार? कोण येणार जेवण घेऊन तुमचं? मी येते जेवण घेऊन. काय तुला काय तिथं डबऱ्यात पुरायचं आहे? आणि मी येते जेवण घेऊन. मग कुणाला काय तुला अक्कल आहे का रे? अगं आपला एवढा मोठा पोरगा बाहेर गावी गेलाय. हा. तिच्या बायकोला इथं घरात एकटीला करमल का? अहो पण तुमचं पण बरोबर हा? आहे. मग तिला पाठवू? मग तिला जेवण घेऊन पाठव. असं वय? हा. बरोबर पाठवते. पण तू येऊ नको. नाही नाही मला जाऊ. काय झालं? अगं तुला कशाला? म्हाताऱ्या माणसाला त्रास देणे मला शोभतंय का? असं वय? हा, जा. बरं देते पाठवते. सुनबाई, ए सुनबाई. काय सासूबाई? तू आता असं कर. काय करू? तुझ्या सासऱ्याला जेवण घेऊन तू दुकानात जा. आणि गडी असताना मी कशाला जाऊ? अहो पांडे पण गेलाय दुकानात. पांडे गेला? हा. मग नंतर मी जाऊ काय डबा घेऊन? पण अशी जाऊ नको. मग चांगली साडी नेस, दागदागिना घालून जा. दागदागिना? हा. सासूबाई, अहो दागदागिना अलंकार करायला माझा बघणारच नाही तर कशाला मी दागदागिने घालू? हाय अशीच जाते मी. अगं तसं नाही, तू सावकाराची सून. बाहेरची माणसं तुला नावं ठेवतेली का नाही? मला कशाला नावं ठेवतात? मी जाते अशी. नको नको, तू दागदागिने घालून जा. बर बर बर, जाते. होय. दुकान तर उघडलंय बाबा. आयला पण ते समजा गट्ट्या बाहेर घेतला पाहिजे आपल्या कापडाचा. लय दिवस झाले हे कापड पडून राहायचे. शेडजीनं तर सांगितलंय जसं गिराईक येईल तसं देऊन टाक, जसं येईल तसं देऊन टाक. अय दुकानदार, दुकानात माणसं येते का? मग काय गाडवा आहे ती काय? तू तर मांडी घालून बसलाय. मग काय बैठक्या जोर काढत बसू तालीम आहे काय? अरे बाबा, गिऱ्हाईक आल्यावर जरा बाहेर उठून यायचं. हा गिराईक येऊ द्यायची मग बोलवा ना अरे त्याला. आम्ही कपडे घ्यायला आलो तुझ्याकडे. हा? हा. तुम्ही हा. होय होय कपडे अरे बाबा, साड्या वगैरे घ्यायच्या का आम्हाला? तुम्हाला उघड देऊ का? उघड अरे, लुगडं कशाला? आणि असायला अरे बाबा, लुगडं माणसं. हा लुगड लुगड हा, लुगडं द्या एक चांगलं भारीतलं. हा? हा. हा. आहे का लुगडं? दुसरं काय हे देऊ का? हे ए अरे ते पॅन्ट आहे की. लुगड लुगड होय. हा, लुगडं द्या एक. हे बघा हा. ही एक आहे, दोघीत एक चालेल का? चालतंय चालतंय. हा. आणि परकर आहे का तुझ्याकडे? कसलं परकर. परकर? हा. हे बघा हे परकर आहे. ए अरे ते परकर आहे का? काय ते? अरे ब्लाउज आहे. काय आहे? ब्लाउज म्हणते त्याला. ब्लाऊज आहे. हा. बर बर बर. हे बघा हे परकर आहे. पांड्या, हा? हे आता मला पसंत आले. हा आणि ही घेते मी साडी. बर आणि ही घडी घालून दे. बर मध्ये बर pack घडी करून. दे तू करून. हा. हा ए पांड्या, हा. अरे मला एक दोस्तराचं पान काढ. आणि मला एक 100 टड. तुला एक 100 काढ.
काय एक दोस्तार काढ त्याच्या आईला लगी गिराईक माझ्याकडे आलं का बुजवायला आले ते ए माझ्यात गाड्याची कपडे नाही ते आता तो अरे ह्याच्या दुकानात काय बायाची जायची काय आज तुम्हाला कोण येतं हे म्हणलं का दुकान माझं आहे मी मालक आहे आता आय घातली 15 दिवस आम्हाला दोस्तार नाही मग दोस्तार नाही तर मी काय करू मला 100 घालतोय. हा तुम्ही असं करा बोंबलं जागा नाही तर उठलो म्हणजे लय दुकान पिटवून देईन आणि बोंब ठोकेन चल रे चल पहिलं बाहेर व्हा आम्हाला तेवढीच 100 फाटली ती हा. भांड्या हा. बिल करा आता त्या साडीचं ही बिल घ्या की करू बिल करून बरं इकडे मी घरी घालते हे घ्या हा, सांग किती झालं बिल हे जवळ हा सवा किती झाले किती झालं काय काय आहे त्याच्यात अरे ब्लाउज आणि साडी बार साडी ब्लाउज हा 250 रुपये घेऊन द्या 250 रुपये हा घेऊन द्या कुठनं घेऊन द्या कोणापासून आहे तुमच्या तुम्ही घेऊन द्या अरे बाबा आमचं उधारीचं खाता इथं हा? हा आता माझ्याकडे वाहून मी आजच्या दिवस बसलोया तू नावावर माझ्या मांड आता काय बाबा या आईला नावावर मांडायचं हा, मी नाव सांगते माझ्या नावावर मांड उधारी हा, सांगा सांगू का सांगा शांता शांता आणि तुझं नाव काय पांडू हा नाव दिले हा शांता पांडू पैसे दिले आले का तुझे तुला पैसे कसं कसं झालंय अरे बाबा मी काय नाव सांगितलं तुला आता शांता हा पांडूला पैसे दिले दिले हा. आता मी चालले बर 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 आईला असंच गिरायकी आला पाहिजे सारा बुकना ना बुकना करतो साऱ्या घरादाराचा ह्यांच्या आता पांड्या अरे वा 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 तू काय सारं खाली गेले हा? मग काय रे पांड्या पायाळू भरपूर झाले. गिराईक झालं वाटतं पहिली जी आहे माझी दुकानावर बसण्याची बरं दुकान झालं उघडलं हा उदबत्ती देवाला लावू दे ना ती माणसं अच्छा आली मुरकंडची मुरकंड माझ्यातून मागच अरे वा वा बरं झालं पायाळू माणूस दिसतोय तर हल्ले जण म्हणायची बरं पैसे कुणाचं त्या दुकानातलं कपडे विकलेले पैसे कुठे आहेत या पैशावर कवा ऐकले ते मग तुम्ही म्हणला नव्हता का काय? जसं गिरायक येईल तसं देऊन टाक जसं गिरायक येईल तसं देऊन टाक म्हणजे तू फुकटच कपडे वाटून टाकली म्हणजे हा. हरामखोरा, माझ्या सारा जिवाळा काढलाय तू काय झालं आता? हे शरम नालायक अहो तुम्हीच म्हणला की येईल तसं देऊन टाक म्हणजे येईल तसं असंच आहे म्हणलं काय तुला मी मग आता हे सारा दुकानाचा सारा पैसा तुझ्या नावावर 10,000 रुपये मांडलाय मी अहो माझ्या गरीबात अजिबात चालणार नाही अहो पण काका मी तुम्हाला काय बोललो का ते पण तुझ्या पदार्थ खायचं आणि माझ्याकडे काम करायचं आहे. अहो पण तुम्हीच म्हणला की दुकानावर जा मग असं तुला जा म्हणलं होतं काय काय? अरे वा सारं माझं वाटोळ करून टाकलंय अरे गरीबाचं उग तुम्ही काय तर आता मनावर घेणार ते काय चाललं जरा इकडे हो बर बर खुर्ची आणली नाही काय केले नाही पुढची तर पाय मोडल्यात मग त्या सुताराला बसवून घ्यायचं नव्हतं का तू सुतार गेला त्याच्या लेकीला आणायला माहेरला बर मामांजी हा ठीक आहे जेवण हा सुनबाई तू आली होय बरं झालं पांड्या हा, तू असं कर काय करू आता मी जेवण करतो हा तोपर्यंत तू हे 10 रुपये घे वा. 20 रुपये घे हं. आणि पुण्याला जा का 2-4 बिर्याणी खा पिक्चर बघ आणि रात्रभर तिथंच मुक्काम केला तरी मी तुला काय म्हणणार नाही आणि कामावर अरे काय करायचं का मी आहे ना अरे तिकडे काय बघतोय आणि कामावर तुम्हीच का अरे मी पाहतो ना दुकानचा कारभार आता तू दुकानात काही शिल्लक ठेवलं नाही हा मग एवढ्यात काय बघतंय माझं मग आता पुण्याला जायलाच मला लय पैसे लागतील त्याच्यात पुन्हा पिक्चर मग कुठला बघू अरे असू दे ना तेवढ्यात भाग अजून 5-50 दिलं तरी अरे पण आता माझ्याकडे शिल्लकच नाहीत बरं हे आणखीन 10 रुपये घे वा, वा. एवढंच आहेत रे वा, वा. जा आणि हे बघ हा. 2 दिवस जरी तू नाही आलास हा. दुकानाकडे तरी मी तुला काय बोलत नाही जा 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 लवकर जा जा हा सुनबाई ठीक हा, आहे. जेवण आणलंय हो आणलं ना पाहू काय काय आणलंय बरं अहो सगळं सासूबाईने दिलेलं आहे असं आहे काय पांड्या गेलाय का नाही कोणा गेला गेला बर मी जाऊ का हा? आता अहो तुम्हाला मी इकडे का बोलवलंय का बोलवलं जेवणाचं फक्त निमित्त आहे आणि तिथं लग्नीचं कोणीकडे आहे अरे अरे लग्नीचं कुणी कराय म्हणून तिथून माघारी बोबलत आला मला माहित नाही म्हणून तर आलोय विचारायला अरे पण तिथंच कुणाला तरी विचारायचं होतं तुम्हाला माहित असेल की अरे त्या बाजूला माणसं जी असतात ना त्यांना विचारायचं म्हणजे ती गर्दीची गर्दी गर्दीची हा. गर्दी
लाभार्थी तिकडे होय जाती ना तिथं जायचं तू पण. आता एवढ्यात का अजून 20 रुपये दिले अरे पण असतं तर कशाला पांड्या खर्च झाला ना जा जा शाना आहे माझा पांड्या जा. हा म्हणजे मी तुम्हाला इकडे का बोलवलंय? का बोलवलं? हे पहा माझं 2 गोष्टी तुम्हाला जर बोलल्या तर राग तर येणार नाही ना? मामांजी असं राग यासारखं तुम्ही बोलणार आहे काय? हो म्हणजे असं आहे माझं प्रेम आहे तुमच्यावरती. माझ्यावरती? हो. अहो पण ती कसलं प्रेम? मायलेकराचं? छे ते कशाला? बडी भावंडाचं? 8 दिवस नाही आलो तर चालतंय का? हरामखोरा लगी इकडे कशाला पळत येतोय? म्हणलं विचारून तर जावावं अरे महिना 2 महिने जरी तू नाही आला तर मी तुला काहीच बोलत नाही. माणूस इकडे कशाला बघतोय बोंबलायला? हे प्रेम नाही. मग कोणता प्रेम? नवरा बायकोचा. सावकारजी तुम्हाला काय समजतं का? हं? मामाजी अहो तुमचे लेख तुम्ही पाठवले कुणीकडे तरी आणि तुम्ही मला प्रेमाची मागणी घालता. अहो मी तुमची सून आहे. होय मी तुला माझ्या मुलाची बायको कशा पायी करून दिली आहे? केवळ माझं लक्ष तुझ्याकडे होतं म्हणूनच तुला मी या घरामध्ये घेऊन आलो आहे. बऱ्या बोलानं माझ्या प्रेमाला कबूल आहेस का नाही? बोल. अजिबात नाही. कबूल नाही? होय. मग पाहूया या ठिकाणी माझं कोण काय करतंय ते. सांग इकडे. हरामखोरा आलाच का इकडं? लो 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 पांड्या 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 म्या आता ओळखलं आपण लवकर केलं पाहिजे. अरे पण हे दोघांचा कालवा झालाय त्यावर सासूबाईला जाऊन पांड्या सांगितलं पाहिजे आपण. तुझ्या पाया पडतो. काय नका आता अरे पण मी हे बघ मला अरे कळालं तू कुठे बाबा आता? वय 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 मी तुला काय बोलत नाही आता. कशाला बोलताय आता? नाही बोलायचंच केलंय तुम्ही पांड्या हा? माझी इज्जत तुझ्या हातात आहे. हं. कुणाला काय सांगू नको. कशाला माणसाशिवाय सांगणार नाही माणसाशिवाय म्हणजे माणसात कुणाला बोलणार नाही माणसात कुणाला काय बोलू नको. नव पण तुमच्यासारख्या मोठ्या माणसाने असं करणं बरोबर अरे दिसत पण नाही. आता कशाला बोलून धावतोय? म्हणजे आता इथं कोण नाही म्हणून बोलतो या आपल्या मालकीनेला काय ह्यातलं कळू देऊ नको. त्यांना कशाला कळू देतय हा. हा पण तुम्हाला एक सांगतो काय मी नाहीतर मी सांगणार आहे आपण काय काय मी सांगेल ते तुम्ही ऐकलं पाहिजे अरे बाबा तू काय सांगेल ते मी ऐकतो. कपडे उधार दिली म्हणून माझा नौकरनामा लिहून घेतलेला आहे तुम्ही होय ती फाडून टाका फाडून टाकू? नाहीतर अरे सांगा फाडून टाकतो बाबा ते पण फाडून टाका फाडून टाकतो. हे काय फाडून टाकतो मग झालं. हा हा बस बस हे म्हणजे फाडलं. डोळ्यात एकच झालं हा आणि माझ्या पोराचं लग्न आहे लग्न पोराचं लग्न. पुढल्या महिन्यात बर मग त्याला 2 पोती डाळ 2 पोती डाळ आणि 4 पोती गहू बर लग्नाचा जी काय खर्च होईल ते तुम्ही भरला पाहिजे आणि ते पैसे कोण देणार? मग जाऊन थांब, सांगतो थांब, थांब. देतो बाबा देतो तुला काय पाहिजे ते देतो हा पण कुणाला काय म्हणू नको. मग कुणाला कशाला म्हणतोय मी हा. पण आता नाही कुणाला समजा कबूल बर हो का हो कबूल आहे. हा पण मुलाची बायको म्हणजे अरे पण आता कशाला बोलतोय? तुला सारं कळालंय ना आता हे. करताना लाज वाटली नाही सांगायची ऐकायची लाज वाटते होय नको आता काही बर काय बोलू नको. जावा. ते डबा घे होय. आणि चल. नाही मीच खात बसतो हा, जाऊ का मग मी? जावा तुम्ही. कुणाला काय म्हणू नको बरं? कशाला काय सांगत हा, नाही जाऊ आता का? घरीच जावा तरी म्हणलं पिक्चरला का जा म्हणतात सुनबाई वाड्यात जेवण घेऊन आल्या आल्या याच्या मनात चलबिचल झाली खरं जे कलियुगाचा रंगील जमाना आहे आणि म्हणून वेळेवर पाऊस पडत नाही तेव्हा ही गोष्ट अशा माणसाने करायला नको होती पण याच्या हातून चुकून घडली स्वतःचा मुलगा 5,000 रुपये हरवला डावात जुगारीत गेले आणि म्हणून त्याला शिक्षा काय दिली हद्द पार केलाय कारण याच्या मनात ही गोष्ट असली पाहिजे पहिल्यापासून आणि म्हणून ही डाव साधला होता पण माझ्यामुळं त्या बिचारी वाचली आता ती घरी गेली असेल सासूबाईला सांगेल तर ही मागणं गेलाय आता मला पैसे दिल्यात माझ्या पोराचं बिन बोबाटी लग्न होतं या नाहीतर मी सांगणारच जा तू घराकडे आता सुनबाई गावाच्या घरला गेली या. अजून कशी काय येणार या? किती उशीर झालाय तिला? सासूबाई सासूबाई काय झालं? काय झालं? कारभार काय सांगायचं तुला? हा?
सुनबाईचा वडील वारला. मला आता तार आली म्हणून मी धावत पळत दुकानातून आम्ही इकडे आलो. त्याच्यात होतो की तार कवा आली या? तोंडी. आली आली तार आली. तार आली पांड्याला माहित आहे. तारच माणसं लय आलती निरूप. तार निरूप देत हा होती. निरूप द्यायला आलती माणसं. अहो, पण ऐकून तरी घ्या जरा आमचं. आता हिला घालवायला कोण जायचं? आता कशाला कोण जाते मीच घेऊन जातो तिला ताबडतोब. तुम्ही कशाला नीट जाचाल का आता? अरे बाबा. म्हणजे पाऊस पाणी आहे हो. अरे मी लगेच जातो ना. तुम्ही दोघं हा दोघं कशाला सुनबाईला घेतो आणि मी तिच्या माहेरी पोस्ट करतो नेऊन. मी येऊ का घालवायला? अरे तू कशाला मी जर नाही गेलो हा. तर लोक मला नावं ठेवतील तर तुम्ही की वय वारलंय आणि माणूस आला नाही म्हणजे दुकानाच्या कारभारात त्यांना काही सुद्धा कळत नाही. बरोबर. अशी लोक मला नावं ठेवतील. हा. तू कशाला येतोय? नाही मी येत नाही पण तुम्ही गेल्यावर मला पैसे हो मी आहे ना मी आहे ना. जावा जावा जाऊ. कायमचं जावा. हा चला चला लवकर. आपल्याला लवकर गेलं पाहिजे. होय, होय. चला सुनबाई या. कितीतरी भयानक जंगल आहे होय. आणि आपल्याला ह्या जंगलातूनच मार्ग काढायचा आहे. असं हो पण मामाजी हा? मला ताण लय लागली बघा. ताण लागली आहे. होय पाणी ठीक आहे प्यायचंय. ते पहा त्या तिथे विहीर आहे त्या विहिरीमध्ये जा आणि पाणी प्या. असं हो बर तुम्ही इथंच थांबा. हो मी इथंच थांबतोय. बस हीच नामी संधी चालून आली आहे. कारण आज ना उद्या माझा मुलगा गावी येईल आणि माझी मुलगा जर गावी आला तर ही माझी सुनबाई त्याला ही झडलेला प्रकार सांगितल्याशिवाय राहणार नाही. याकरता हीच नामी संधी आहे. सुनबाई विहिरीवरती गेली आहे पाठीमागून जातो आणि तिला त्या विहिरीत ढकलून देतो म्हणजे याच्यात पुरावा नाहीच होईल. हेच काम केलं पाहिजे आपण. मामाजी मला वरती काढा. मी तुमच्या पाया पडते मामाजी. अहो मला पवायला देखील येत नाही मामाजी. मी नाही. तुमच्या लेकीसारखी आहे मामाजी. सुनबाई मी आता तुला वरती काढू शकत नाही. कारण तुला जर मी वरती काढली तर ही गोष्ट साऱ्या जगाला कळेल आणि माझी इज्जत जाईल. बस आता मला सुद्धा या ठिकाणी राहायचं नाही. मी सुद्धा दिवसोदिवस भटकत फिरलं पाहिजे. नाही, नाही, जातो मी. मामाजी. अहो मला वरती काढा. मी कुणाला देखील सांगणार नाही. पण ऐका बाई ही वडाची पारंबी आहे. याला धरून बसती. कोण जर आलं तर मी हाक मारून त्याला बोलवून घेते. रोज सांज सकाळी जपितो मी हरिनाम. रोज सांज सकाळी जपितो मी हरिनाम आणि या रसिक बांधवांना माझा पहिला प्रणाम. याच राष्ट्राचे आम्हाला राजे म्हणतात. अहो राजा सुखी तर प्रजा सुखी आणि प्रजा सुखी तर राजा सुखी. बरेच दिवस झाले आम्हाला काळजी लागून राहिली होती. आमच्या पोटी संतती नाही. पण काही दिवसानं देवी जगदंबे मातेच्या कृपेने आम्हाला मुलगा झाला आणि आम्ही सर्व आनंदित राहिलो. आणि या प्रजेला सुद्धा आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केलेला आहे. म्हणून आम्ही खुश आहोत, आनंदी आहोत. पण आम्ही आमचा नीती नियम सोडलेला नाही. अहो सकाळी उठलं की देवी जगदंबेचं नाव घ्यायचं आणि शिकारीला जायचं आणि शिकार करून आल्यानंतरच जेवण करायचं. जर का शिकार नाही झाली तर आम्ही उपाशी राहतो अख्खा दिवस. पण मी तर दरबारामध्ये आलेलो आहे. पण आमचे नौकर चवड्या आणि पवड्या आणखीन आले नाही. हरामखोरचे कुठे गेले असतील त्यांची जरा चौकशी करतो. अरे चवड्या पवड्या, महाराज सरकारांचा इजेस प्रति कल्याण असो. महाराजावर हीच पडो. आराम थोडा वीज पडू का काय? पडू का आवाज नाही महाराज म्हणलं विजय असो. हा असा बोंबल ना मग. मला नोकरी नवीन लागल्यामुळं कल्पना नाही जरा. अरे या चवड्या पावड्या आम्हाला फार थांब लागलेले. बर. आम्ही तोपर्यंत या ठिकाणी विश्रांती घेत आहोत. तोपर्यंत तुम्ही पाण्याचा तपास करून या.
आता पावसाळ्यात पाणी कुठं मिळायचं? अकलीचा कांदा काय नाही का तू रे नालाय का हा? अरे का पावसाळ्यातच पाणी असतं काय मग दुष्काळात पाणी असतं का उन्हाळ्यात पाणी असतं हा पावसाळा नाही का? हा. बरोबर आहे. पाणी मग कुठं बी असणार. खडूळ पाणी असतं हा. फक्त महाराज तुम्ही विश्रांती घ्या, आम्ही दोघं जाऊन झाडीत पाणी घेऊन हाय. येतो. कुठं तर शोध काढतो. या लवकर या. विश्रांती. अरे हा? सांगितलेलं काम फत्ते की झालं पाहिजे पा. आता जाऊया. हा तिथं विहीर दिसतीया. कुठं आहे रे? ही काय समोर विहिरीचा वलावा दिसतोया. होईल का? त्या विहिरीत पाणी नक्कीच असणार. तू पुढं हो मला लय हिरीचं बी वाटतंय हा बरोबर आहे. आपण मला बी वडून धर की तू. माझा एखाद्या वेळेस पाय पिकत तरी असं म्हणजे आपलं दोघांचं कनेक्शन असू दे एकच हा म्हणजे तू जरी कलांडला तर मी असं माग ओढून धरतो नाहीतर ढकलून देखील पुढे मला. ए, तू तसं कसं करतो या तुझ्या इतक्या नेटात येते का पुढं? आर म्हणलं काठावर गेलाय का नाही बघा गाढवा तुझ्या धक्क्यानं मी पुढे सरकलो होतो. अंतर ठेवू काय आतमध्ये हा मध्ये अंतर सुरक्षित अंतर गतिरोधक कसा असतो तसं होऊ दे. इथं गतिरोधक सगळा ही झालाय चेंबला पायऱ्या तर लय दाट आहे त्या बाबा. कोण आहे हो? महाराज हिरीत मूत. मला करा कन्या महाराज हिरीत मूत. करा कन्या महाराज हिरीत मूत. मला करा कन्या आराम खरा मूत का काय आणि तू घराकडे येऊ हाय? महाराज हिरीत मूत. मला करा अरे कन्या इकडे या. अरे तू काय म्हणतो महाराज विहिरीत मूत म्हणजे आम्हाला विहिरीत मुतायला आणि तू काय म्हणतो हे हिरीत मूत. मला घराकडे घेऊन अरे चला हे बघा अरे या पहिलं होतं भूत हे आता काही नाहीये नाही ना आई शपथ बोलले आम्हाला. अरे नाही कोण तर महाराज हिरीत बाय आहे बाय. बाई आहे असं राव, म्हणतो? बाईचा आवाज आहे चला बरं पाहूया आपण तुम्ही जावा पुढं. तुम्ही जावा. आम्ही मागं राहतो. लेकरा बाळात जाऊ द्या आम्हाला. अरे हे माझ्या जीव जावळ काढलेलं नाही मला जावळ? भुताचं बी वाटते बघ, या इकडे हा आम्ही मागं राहतो. तुम्ही पुढं बघ. आणि बघा मला एक पोहता येत नाही बा आम्ही धरतो की. एखाद वेळेस पाय घसरला हे मला बी धर रे. पाण्यामध्ये पडेल बर बर. चालतंय जरा. काय काळजी करू नका सावकाश पडचा बरं का हा हाय! थांबा हो थांबा हो. कशाला काय तर बरं? मला का अयो. मला वाढून धर म्हणलं तर पुढे ढकलतोय. आराम खोरानो तुम्हाला मी वडून धरा म्हणतोय आणि तुम्ही मला विहिरीमध्ये ढकलताय असं करू का महाराज? कसं करतो पायाला दाव बांधून झाडाला अडकावू. काय माकड म्हणजे आत मुंकायला पाहिजे वट वागण्यासारखं म्हणजे तोल जरी गेला तर काय होत नाही. कोण आहे भाऊ कोण आहे हो? मला वरती काढा मी महाराज हिरीत मूत. अरे हराम खोरा विहिरीत मूल नाही ना फुल नाही मला घराकडे या विहिरीत एका मुलीचा आवाज येतोय आत हा अरे हिरीत काय प्यावं लागलं? मुलीचा आवाज येते मुरळी अरे, का मुलगी जागरण काय? राहिला का? मुलगी कोण तर आहे. हमेशाला जागरण आठवलं हा हिरीत काय येण झाली काय बायाची? अरे एक मुलगी आहे विहिरीमध्ये आणि त्या मुलीला आपण काढायचं आहे बाहेर पोहत असेल ते. हा थांबा वरती काढा मला. आराम खोरा कितीतरी उपकार झालं तुमचं माझ्यावरती. जोडीदार माझ्यावर म्हणते ती. आराम खोरा सारखा बाजूला हे तिचं पाय सरळ आहेत का बघा अरे चवड्या पवड्या हा अरे किती रूपवान आणि गोजरवाणी मुलगी आहे रे खरंच आणि आज या विहिरीमध्ये एकटी पाण्यामध्ये पडले परमेश्वराला सुद्धा कंटाळा आला नसेल स्वरूप घडवता वेळेस घडवताना 10 मिनिट वेळ यांच्यासाठी त्याने घेतली अरे असेल. माझ्या मनानं तर 20 मिनिटं घेतले असतील खरंच या स्त्रीला घडवताना मग त्याला काही सुद्धा गाडीचा कंटाळा आला बरोबर नसेल. आहे खरंच या स्त्रीला घडवलं असेल. ब्रह्मदेवानी तुम्हा दोघाला घडवलं असेल ब्रह्मदेवानी आणि मला घडवलं असेल. अण्णा घिसाड्यानं अयो माझ्या टायमाला ती होतो वर आणि देव रजेवर गेलत का? पाकिस्तान विरुद्ध गेलते इंग्लंडला क्रिकेट खेळायला का बघायला? मुली काय नाव आहे तुझं माझं नाव होय हिरीत कशी काय पण ही हा तेच मी विचारतोय हिरीत. हा? आता तुम्हाला काय सांगायचं? एवढ्या मोठ्या प्रसंगात कसं काय विहिरीत आड राहणार एवढ्या मोठ्या अहो, जंगलात? ती जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक येळ एक रात्र वनवासाला सांगायला होईल. पुरणार नाही दिवस. अवघड आहे गड्या म्हणजे भरपूर त्यांचा काय तर खेळ झालेला काय दिसतोय. तरी अन्याय झालेला वेगळा प्रकार आहे ह्यो. हा.
म्हणजे तुला कोणी नाही आता. कोणी देखील नाही. मी आता आलेल्या मार्गाने जाते. तुम्ही माझी काळजी करू नका. हे बघ मुली, अगं आम्हालाही एक मुलगा आहे लहान, आम्हाला मुलगी नाहीये. आता तू अशा वाईट संकटामध्ये आहेस, होय. तर माझा विचार असा आहे, बरं का रे, बरोबर आहे. तू आमच्या राजवाड्यावर चल, आम्ही तुझा मुली स्वतःची मुलगी म्हणून सांभाळ करू. असं ना. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. बरोबर आहे. राष्ट्र तळहातातल्या फोडासारखं सांभाळलंय याने. आणि एक मुलगी म्हणून सांभाळायला काय महाराजाला काय लय व्हायला लागले काय? मला बी वटीत घ्या. वटीत घ्या, फाडून टाका वटीत तुम्ही महाराजाची. नव दत्तक म्हणून घेताय काय मुली? होय, आम्ही तुमचा सांभाळ करू. काय चला हरकत तर. नाही. चल. चला. महाराज अरे एक गोष्ट बोलू का? काय? तवा तुम्ही म्हणलेलं नाही का? अरे तवा काय, म्हणजे कपडे घेतो म्हणलो होतो ना. नव म्हणलं तर अरे मग काय, कपडे नाव आहे ते काढून घ्या. हा, पगार वाढ करतो म्हणलो होतो. पगार बी कमी करा महिना 2 महिन्याची. अरे मग सांग ना काय म्हणलो होतो. सांग की तू म्हणलेलं. तू बोल. आ, तुझ्या ध्यानात नाही काय? माझ्या ध्यानात नाही, तुझी तू बोल. लग्नाबद्दल बोललेला तुम्ही माझ्या. हा, म्हणजे लग्न करण्याच्या विषयी बोलतो ना. हा. अरे करतो म्हणलं होतं. मग अरे का मग असं कर ना, एखादी मुलगी बघ आणि मला सांग, लगेच ठरवून मी तुझं लग्न करून देईन. बरोबर आहे. मुलगी बघितल्याशिवाय काय तुझं काय गपचूप लग्न लावून बाकीचा द्यायचं. खर्च तर करणार. अरे सर्व खर्च करतो. लग्नाला मुलगी बघितली की? बघितले? बघितली. अरे मग आम्हाला सांग, एका झटक्यात तुझं लग्न करू. सांग की. काय? सांग की, सांग की. अरे तू बघितली आणि मी काय सांगायचं? मगा तुम्ही हिरीतनं काढलेली. राम खोरा. अरे आम्हाला मुलगी नाही म्हणून आम्ही दत्तक घेऊन सांभाळतो म्हणून आम्ही तिला घेऊन चाललोय, आणि तुझी पापी वासना आमच्या मुलीवरती. तर महाराजाचा लगेच जावाय झाला. हा? हा जो पुरीला घर धावलं नाही. लैला बार बोलताय अहो तुम्ही. अरे काय झालं मग? बाहेरले पिढा बाहेर घालवायची अरे असती तर तसं नसतंय. अरे तिच्यावरती काही संकट आलेले आहे. मग दुसरी करून देता काय? अरे त्याचा काय विचार, हा दुसरी करून देतो. बर बर. चल. चला चला. बस आज आमच्या वडिलांच्या तपासा करता मी ही वेषांतर का केलं, पण मला देखील म्हणते हा सावकाराचा मुलगा आहे म्हणून माझा देखील काहीतरी घात होईल म्हणून त्याला मी गोसाव्याचा बाणा घेतलाय आणि माझ्या वडिलाच्या शोधाकरता निघालो. काय हरकत नाही, आपण ताबडतोब गेलं पाहिजे. नारायण 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 नारायण. चला महाराज. अरे तेवढ्या पावड्या, हा, बोला. अरे आतमध्ये जावा हा आणि राणी सरकारांना जाऊन सांगा काय? राजे शिकार करून आलेत म्हणाव, हा. आणि त्यांना ओवळण्यासाठी बाहेर वनचारती घेऊन या म्हणा. अरे पण दरवाजा बंद आहे की राजवाड्याचा? अरे जाऊ नये. अरे आवाज तर देऊन ये काकूला. ओ मासाहेब, महाराज आलेत बाहेर. महाराजांची स्वारी बाहेर आली आहे. अरे ती बाई जी आणली ना, हा. तिच्या पिंडात ओवाळून घ्या म्हणावं. अरे तेवढ्या पावड्या, हा? अरे आपण जंगलातून या मुलीला आणली. हा. अरे हे राणी सरकारांना कसं काय कळाले? व्हायला देव जाणं बाबा. हे खिडकीतनं बघितलं असेल त्यांनी. हे? हा, भिंतीला कान असतात म्हणते ती ह्यालाच अरे म्हणायचं. काहीतरी भानगड असावी. भानगड कुठले? मग कोण लागले चाड्या सांगाय आपले? कर. हा? बोलवून घे. हा. मला वाटतं त्यांची पंचारती उंदरानं नेली असेल म्हणून बाहेर येई नाही. अरे खेड्या बोलवून घे. अरे बाय माणूस म्हटलं. त्यांना मी सांगा राग येत की मी असतो. कोण आहे, तिला कशाला आणलंय, ती बोलवून कोण घे. आहे म्हणा. बोलवून घे. तिला सांगा की ओ मासाहेब, साहेब महाराजांनी मुलगी स्वतःची म्हणून तिला आणली या घरातनं. असं? हा. अगं बाळ. आई, मामा. हा? रामखोरा, पहिल्यांदा लग्न करून द्या म्हणला ना, आता आमच्या अंगावरती उडी मारून मामा. तू मामाचं नातं लावून तुझं मगाच लग्न मोडलंय. हो इकडे. तुझ्या आईला मामा म्हणून काकाला आता बार काय आणि झालं माझ्या ध्यानात लग्नातलं झालं का? अहो आपल्याला मुलगी आहे का? नाही ना. अहो हिच्यावरती संकट आले. असं? अहो जंगलात एकटीच होती, हिला आम्ही वाचवलं आणि एक स्वतःची मुलगी म्हणून तिचा सांभाळ करण्यासाठी मी घेऊन आलो. असं? असं झालं. काय होत? काय रे? खरंच महाराज? मग ह्यानं सांगितलेलं बरोबर आहे है नाही? हा. नाही मला वाटलं दुसरंच काय, पण तसं काय नाही. बर लागा आपल्या कामाला. चला ठीक आहे. नारायण
आता हे गोसाव्याचा बाणा का घेतलाय? त्या सुनेला विहिरीमध्ये ढकलून दिलं, मुलाला हकलून दिलं, म्हणजे माझ्या हातून भयंकर मोठं पाप झालंय. आणि ती पाप धुवून काढण्याकरता ती सुधी तीर्थयात्रा करतो, आणि म्हणजे ती पाप तरी धुवून जाईल. नारायण नारायण नारायण. नारायण 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 नारायण. कोण रे तू? आदेश महाराज, आदेश. मी गोसावी आहे. म्हणजे तू गोसावी आहे? हा. बाळ ब्रह्मचारी गोसावी? नाही महाराज, मी आदंत्री गोसावी आहे. अरे अरे अरे, तुमच्यासारख्या आदंत्री गोसावीनं आम्ही बाळ ब्रह्मचारी गोसाव्याला कलंक लावलेला आहे. म्हणजे महाराज तुम्ही बाळ ब्रह्मचारी गोसावी आहात का? बाळ ब्रह्मचारी गोसावी म्हणजे तुम्हाला गुरु ती आहे ना? मला गुरु आहे. आपण महाराज मला गुरुच नाही हो. म्हणजे तू आतापर्यंत गुरुच केला नाही? गुरुच नाही केला. अरे मी पाण्याची झोप ओळखतोय, हा. आकाशाचं उसळ पाहिजे मला कळतंय. आता मी बाळ ब्रह्मचारी गोसावी आहोत. मग महाराज माझा गुरु तुम्ही व्हा आणि मी तुमचा शिष्य होतो. म्हणजे तू माझा शिष्य होणार? होणार. मी सांगितलेला मंत्र आत्मसात करणार? करणार. ठीक आहे, म्हणजे मी तुला आता गुरु मंत्र देतो आहे. द्या. नारायण नारायण नारायण. बम भोलेनाथ, अलग निरंजन. महाराज हा? कानात काय थुकला काय हो? अरे चुकलो नाही, मंत्र फुकलाय, मंत्र फुकलाय. मग कानात गुडगुड 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 काय करायला लागले? अरे ते मंत्र तुझ्या डोक्यामध्ये भिनणार आहे आता. बेटा बोला टांग महाराज. दबाव, आ टांग दबाव. टांग दबाव. हा. नारायण नारायण नारायण. आता हे माझा समोर मठ आहे, हा. त्या मठामध्ये जाऊ आणि आपण थोडी विश्रांती घेऊ. काय हरकत नाही. चला बेटा महाराज. चला. नारायण नारायण. कोण बामन? हो काकासाहेब, अहो तुम्ही आज या राज दरबारामध्ये कसं काय? चुकलं बिकलं काय? अरे ए चुकाय कुठलं रे तू? इकडून कुठनं पळत आला इकुंड म्हणलं बोळकांडातनं जावं साहेब. बरोबर आहे. बरं, काय काम काढलं आमच्या? राजे आज आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे. असं? हा. मग जेवायला काय अंड्याची उसळ आहे काय? ए मूर्खा, सत्यनारायणाच्या महापूजेला अंड्याची उसळ चालते काय? सांग सांग. सत्यनारायणाच्या महापूजेला चालत नाही. मग? अरे अंडी एकादशीला खात असते. च्या मायला काय जाम थोडा अंडे एकादशीला खातेत का? अरे वरी श्राद्धाला खाते ती. ओ तुम्ही पण त्याच डब्यात बसला जाऊन. मला बी माहित नाही. राजे नौकर जरा विनोदी दिसतात. हा, दिसतात. बार मग तर आज प्रसादासाठी तुम्ही यायला पाहिजे होता आमच्या घरी. म्हणजे समजा गाव प्रसादाला अहो, आलंय, मग काय तर त्यांची इच्छा झाली तुम्हाला प्रसादाला बोलवावं म्हणून. गरीबाच्या घरी या की. रामन काका, हा आता तुम्ही आमच्या पर्यंत आलात म्हणल्यानंतर होय. यावं आम्हाला लागलं. येणं भागच पडणार आहे. आणि देवाचा प्रसाद आहे. होय. मग काय तर हे बघून दोन वाढवून घे. हा? कशाला रे? वाढून आणू दे. सत्यनारायणाची महापूजा आहे काय? हा. मग लय दिवस झाल्यावर सत्यनारायणाची महापूजा खाऊन हा. राजे दोन बघुले येऊ या का? चल ना. येतो चला. येतो. पण जरा तुम्ही नीट या बर का, हा हा. नाहीतर काय तर उचलून न्याचाल आमच्यातलं बी. नाही नाही, येतो आम्ही. आता आपल्यावर विश्वास नाही. ए, चला. महाराज- नाही का बारा महाराजाची एकच म्हणतय ती. काय रे तुमचं काय? नाही ना आम्हाला काय नाही म्हणत. आमचं चला काय? चला. आई ती इकडे बाळाला माझ्याकडे आणि आपण विश्रांती घेऊया. असं हो, आपण झोपूया. बाळ लई रडते नाही का? अगं लई रडत तू. आता झोपलाय तो, आपण पण झोपूया. असं झोपूया आपण. सत्यनारायणाची पूजा म्हणून ब्राह्मण काकाने जेवायला नेलं. पंक्तीत काय मला बसू वाटना. काय नुसतं भात खाऊ तिथं. माझं ध्यान हिरीतनं काढलेल्या मुलीकडे लागले. खरंच तशी मुलगी माझ्यासारख्याची बायको झाली तर माझा सोन्याचा संसार होईल.
पण महाराज ती काय ऐकून घ्यायला तयार नाही. पण आता मी काहीतरी नाटक करावं म्हणून ब्राह्मण काकांच्या घरनं पळत आलो. महाराजांना सुद्धा माहित नाही. आता हे दोघे झोपलेले दिसते त्या. हळूच जातो आणि त्या मुलीच्या पड्याल्या बाजूला जाऊन बसतो. हाड हाड. व्हायला काय मुलीनं लात मारली हो. आयला गोड वाटली मला लात. अजून 2-4 लाता घालाव्या. पण मुलगी आहे झोपेत, मुलगा आहे मध्ये. मुलाचा करतो खून आणि रक्त त्या मुलीच्या हाताला लावतो. मुलीवर आरोप येईल. मुलीला हद्दपार करत्याली महाराज. ही बी नोकरी सोडतो आणि जिकडे ती मुलगी जाईल त्या वाटेने निघून जातो. आपण सांगितलेली कामगिरी केली पाहिजे. कारण माझ्या जी मनात होतं त्या मुलाचा करतो खून आणि रक्त मुलीच्या हाताला लावतो. शस्त्र तिच्या उशाला टाकतो. अगं बाई, माझ्या बाळाचा खून झाला हो. अगं बाई. अरे कोण आहे का रे तिकडं? साहेब महाराज काय झालं? साहेब आपल्या एकुलत्या एक बाळाचा कुणीतरी घात केला हो. आज केलं? काय बोलताय? काय झालं खून झाला. अहो, आपल्या बाळाचा खून झाला. महाराज? पावड्या, हा अरे कसं तरी एक चिराग झालं होतं आमच्या नशिबाला. होय. त्याचाही कोणीतरी सैतानाने खून केला. अहो इथं कोण येणार आहे? राजाचा दरबार आहे म्हणल्यावर अरे मग खून झाला कसा? तपास केला पाहिजे. मला जरा येतोय संशय. कसा काय? माझा ऐकता का तुम्ही? मला वाटतंय ते नवीन मुलगी आणलेली तुम्ही, वा, त्या मुलीनं तरी काळा बाजार करावा. बघून घे, चौकशी कर. महाराज, हा, तिच्या हाताला रक्त लागलेलं दिसतंय असं? आणि तिच्या उशाला शस्त्र आहे काय तर. असं कर. हो, म्हणजे? तिला उठवलं पाहिजे. तिनंच निश्चित ही गोष्ट केली. नक्कीच तिनेच माझ्या मुलाचा खून केला असा. मग इथं आपण गेल्यानंतर येणार तर कोण? तिला ओटो. तुम्हीच उठवा. उठवा लवकर, ये चंडाटीला. ओय! ओट! बाबा, अहो, रामखोर! झालं तरी काय तुम्हाला? अग स्वतःची मुलगी म्हणून मी तुझा सांभाळ केला, तुला राजवाड्यात आणली आपण आणि तू माझ्या मुलाचा घात केला. बाबा, रामखोर! लाज वाटत नाही तुला? नाही हो, मी असं गुन्हा करणार नाही. मी तुमच्या पाया पडते अरे बाबा. काय पाया पडते? बाबा, अहो, मी तुमच्या पुढच्या मुलीसारखी आहे. मी बाळाचा खून कसं काय करीन? मला एवढ्या संकटातनं तुम्ही काढलेलं आहे बाबा. अरे तूच माझ्या बाळाचा खून केलास. नाही नाही, असं म्हणू नका. रामखोर कुठली? आई, आई तू तरी सांग आई. मी तुझ्या हात जोडते आई. तू तरी सांग बाबाला. माझ्या पाया पडू नकोस अजिबात. माझ्या एकुलते एक बाळाचा तू घात केलास. चल ओठ. आणि ज्या ठिकाणी तुझं काळं तोंड होईल त्या तिकडे तू जा. तू 5 मिनिट सुद्धा आमच्या दरबारामध्ये थांबू नको. चालती हो. आता मी कुठे जाऊ? मला तुम्ही आसरा दिला होता. मी फिरणार तरी कुठं? असं येण्यासारखं करू नका. माझ्यावर अन्याय करू नका बाबा तुम्ही. अगं जा आता, तुझी आम्हाला परवा नाही. आता चालते हो मला माझ्या हाकलून लाव. घरातनं. अजिबात थांबायचं नाही तू इथं. काय हो धनी? कशाला आणले हो या चंडाळीला तुम्ही? जा नाही
नाहीतर काहीतरी आमच्या हातून घडेल तर चालते हो. अरे देवा परमेश्वरा, जगदंबेच्या कृपेने आम्हाला एकुलता एक मुलगा झाला होता, तोही आमच्याकडून हिरावून घेतलास. राणी सरकार, अहो एकुलता एक मुलगा आपला निघून गेला, त्याचा कोणीतरी घात केला. आपल्याला या राष्ट्रामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही. काय सुटी अधिकार जे काय आपली धन दौलत आहे ते या सर्व प्रजेला दान करू आणि आपण कुठेतरी जाऊन चारिधाम करूया. चला. चालेल. देवा परमेश्वरा, आता मला कुणाचा देखील आसरा नाही. मी जाणार तरी कुठं? यांनी आसरा दिला होता पण त्यांनी देखील मला दुरावलं. पण मी एकटी आता कुठेतरी जाणार. पण अशा वेशात गेली तर मला कुणी बी माझा छळ करतात. पण आपण गोसाव्याचा बाणा करून ह्या जगात फिरलं पाहिजे. लगेच जाते मी. केलेलं कारस्थान साध्य झालं, पण मुलीला हद्दपार केली. महाराजांनी सांगितलं तिला घरातून जिकडं तोंड फिरल तिकडं निघून जा. आपण तिच्या मागं जावावं. नोकरीला राजीनामा देतो, तिच्या मागच निघून जातो. नारायण 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 नारायण. बेटा, हा बोला महाराज. आता आपल्याला 4 घरची भिक्षा मागून हा पोटाचा उदरनिर्वाह करायचा असतोय. हे आपला लहानसा शिष्य आहे ना, हा त्याला भिक्षेला पाठवला पाहिजे. काय हरकत नाही. नारायण नारायण. नारायण 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 नारायण. महाराज, हा? अहो दुसराही कोणतर गोसावी आलेला आहे. ही कोण मट्टक साधू आला पाहावर? थांबा, मी चौकशी करतो. बेटा, हे लहान बच्चा, जरा टांग दबाव. नारायण नारायण. का हो महाराज? काव? कोण आपण? मी गोसावी आहे. बाळ ब्रह्मचारी गोसावी. बाळ ब्रह्मचारी गोसावी. अरे अरे अरे, का? अहो आम्ही बाळ ब्रह्मचारी गोसावी असताना तुम्ही म्हणताय बाळ ब्रह्मचारी गोसावी? हो, मी बाळ ब्रह्मचारी गोसावी आहे. तुम्हाला काही शंका वाटते का? हो, नाहीतर काय. कशी काय? तुम्ही तसं बाळ ब्रह्मचारी गोसावी वाटत नाही तुमच्या वयावरनं पाहिलं तर. अहो आमचे महाराज बाळ ब्रह्मचारी गोसावी आहात. ती पाण्याची झोप ओळखतोय. हा. आकाशाचं उत्सव पाहिजे मला कळतंय. कळतं आहे. बेटा, जरा टांग दबाव, शिर दबाव. नारायण नारायण नारायण. बेटा, जरा बसा. म्हणजे बाळ ब्रह्मचारी. बाळ ब्रह्मचारी. आणि हे कोण तुमचे? हे माझे शिष्य. आम्ही शिष्य आहेत. शिष्य? हा. बरं, असू द्या. मला काय घेणं आहे का? बर, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारतो. बर, त्याची तुम्ही उत्तर दिलं तर बरोबर आहे. जरूर जरूर जरूर. अहो 3च काय, किती कितीही प्रश्न प्रश्न टाका. मला टाका. आमचे महाराज तुम्हाला प्रश्नाचे उत्तर लगेचच देणार. हा. हा. बेटा, बोला महाराज. जरा टांग दबाव. सांग ना बा. चांगली सेवा आहे. आम्ही बाळ ब्रह्मचारी गोसावी आहोत. असू द्या. सांगा, टाका प्रश्न. प्रश्नाचं उत्तर देणार हो, तुम्ही? जरूर. पहिला प्रश्न, सांगा. तुम्ही राहता कुठं? आम्ही राहतो मेंढापूरच्या शाळेमध्ये. हा प्रश्न मला पटला नाही. कोण म्हणतं पटला नाही? कोण म्हणतं पटला नाही? आम्ही म्हणतो पटला नाही. पण नाही पटला तर नाही पटला. आता हो महाराज, आता असला प्रश्न साधा सोपा यांना पटला नाही. आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. चावडीत राहत नाही की मग राहते. राहते ती कुठं? हा? हा? दुसरा प्रश्न, सांगा. तुम्ही खाता काय? आम्ही खातो. आम्ही खातो बेसन आणि भाकरी. भाकरी. हा. हा प्रश्न बेटा. पटला नाही. नाही पटला, नाही पटला. कोण म्हणतं पटला नाही? आम्ही म्हणतो पटला नाही. पटला नाही. नाही पटला. तर नाही पटला तर नाही पटला. अहो असला प्रश्न पटला नाही. बेसन आणि भाकरी खात बेसन नाही. भाकरी खातो. भूक लागली होती काय कडबा खाते ती काय? तिसरा प्रश्न, हा. कोणता? तुम्ही पांघरता काय? आम्ही पांघरतो. बघा पांघर तू का? पांघरतो. अहो, साधा हा प्रश्न. साधा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तर हा महाराज दिला आमचा. हे आमचे लहान महाराज येते. पांघर तू काय? काय पांघरता? आम्ही पांघरतो गोदाडी. गोदाडी.
हा प्रश्न पटला नाही. नाही पटला, नाही पटला. पटला नाही बरं नाही पटला तर नाही पटला. अहो, बेटा बेटा ए बेटा जरा शिर दबाव. सेवा मात्र भरपूर आहे हा. महाराजाची. छान आहे. महाराज अ? मला एक म्हणायचं काय? महाराजांनी 3 प्रश्नाची उत्तर 3 प्रश्न टाकले टाकले परंतु 3 प्रश्नाची उत्तर पटलाच नाही म्हणते ती. पटला नाही. नाही. पण मला एक म्हणायचं हा. ह्या महाराजांची आपण आजमावून चौकशी करायची. हाच प्रश्न त्यांना टाका बरं, ती काय उत्तर देतात बघू आपण. महाराज का? तुम्ही मला प्रश्न टाकले होय. त्याचे मी उत्तर दिले असताना तुम्हाला ते पटले नाही. नाही पटले. मग हेच प्रश्न मी तुम्हाला टाकणार आहे. टाका ना. त्याचे उत्तर मी देतो. तुम्ही राहता कुठं? आम्ही राहतो मशानखाई मध्ये. मचान काही हा प्रश्न पटला, पटला. हो महाराज, हा प्रश्न त्यांना पटला. हा प्रश्न तुम्हाला पटलाय काय? मग बर पटला तर पटू द्या. तुम्ही पांघरता काय? आम्ही पांघरतो. हो. आकाश. आकाश हा प्रश्न पटला, पटला. हे पण प्रश्न पटला. आता हा पण प्रश्न त्यांना पटला. तुम्ही खाता काय? आम्ही खातो. हो. आम्ही खातो धरतरी. हा प्रश्न पटला, पटला. महाराज मी काही बाळ ब्रह्मचारी गोसावी नाही. नाही ना. मी आदंत्री गोसावी झालोय. मला क्षमा करा. थांबा तुम्ही महाराज, माझे गुरु व्हा. थांबा महाराज. हा? तुम्हाला गुरु नाही, मला गुरु नाही हो. बरा माझा गुरु झाला या. अरे मारामारी कशाला करतोय आता? तुम्ही म्हणला की मी बाळ ब्रह्मचारी गोसावी आहे, कुशाल माझा गुरु होऊन बसलाय तुम्ही. अरे खोटं बोलून मी जगत होतो आतापर्यंत. नाही नाही, चांगलं आमच्या तोंडाला काळिंबी लावली तुम्ही. महाराज यांचं काय, यांना द्या सोडून, पण हो का तुम्ही आमचं गुरु व्हा. असं ना. हा. बर गुरु होते मी तुमचा. महाराज माझी एक विनंती तुम्हाला आहे. कसली? तुम्ही माझे गुरु व्हा. हो. मी यांचा गुरु आहे. हे माझा नको गुरु तुम्ही व्हायला. बेटा हा? जरा शिर दबाव. शिर फोडीन या कर्रा पाट्यात या का. अरे मारामारी कशाला करतो आता? मारामारी काय नाही, तुझ्या देवपूजा करून पाया पडत बसू काय. बर आता तुम्ही असं करा. प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, गुरु होऊन बसलाय आमचा. तुम्ही गावामध्ये जावा बर आणि साऱ्या गावात दौंडी द्या काय म्हणून. की आमच्या मठात एक गोसावी आलाय. बर कोण आंधळा झाला असेल, कोण पागळा झाला असेल, ते नीट करतात म्हणून. बर अशी आमच्या दौंडी द्या महाराजांची तुम्ही. गाठ घ्या म्हणून. हो. काय हरकत नाही, आता जातो आणि दौंडीचा प्रचार करतो. महाराज बोला. तुमची टांग दबाव. नको नको नको. गुडघ्यातनच पाय काढी ना आता. या अरे मला कशाला मारतोय आता? हो माग लय शाना पडला. महाराज या तुम्ही. याला गुरु नाही, माझा गुरु होऊन बसला या. पण महाराजांनी आपल्याला दौंडी द्यायला सांगितलंय, आपण ताबडतोब दौंडीचा प्रचार केला पाहिजे. ऐका हो, ऐका, ज्याला काय लकवा भरला असेल, कुणाच्या अंगावर वारं गेलं असेल, त्यांनी आमच्या महाराजांची धर्मशाळेत येऊन गाठ महाराज का बोलताय? शिमग्यात चुकलोया. बोलतोय काय आम्ही? का बोलत होता म्हणे? अहो आम्ही दौंडी देतोया. गौंडी काम करताय? गौंडी नव, दौंडी दौंडी दौंडी? हा. कशाची दौंडी? आमचे महाराज ज्यांना काय लकवा भरलाय, हा. जी काय आंधळा झालाय, जो कोण पांगळा झालाय, ज्याच्या अंगावरून वारे गेले, त्याला महाराज आमचे नीट करतात. हा. त्यांनी धर्मशाळेत येऊन त्यांची गाठ घ्यावी. महाराज हा. मी बी घोड्यावरनं पडलोय आणि मला वकवा भरला, लकवा लकवा भरला. लकवा. माझं एवढं पुण्य वाटून घ्या, बर मला त्या महाराजा पातोर न्या. चला चला हो पुढं. घ्या की पाटकोळे. पाटकोळी घ्यायला बार काय तू. बर चला. चला चला हो पुढं. नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण. बेटा महाराज कोण आलं का? एक माणूस आलाय, लवकर नीट करा, बाहेर त्याच्या लांब अंगावरून जाईल. वारे गेलेला आहे. असं ती म्हणतोय लकवा भरलेला आहे मला. लकवा भरलेला आहे. हा. सारखा माग महाराज का? लवकर लवकर हा जलद काम करा, एवढं ती निघून जाईल लांब. नाही 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 नाही. कोणती? हाय माझ्या मनात आता एवढ्यातनं वाचवा. वाचवतो. हा. पण काय रे, हं? ही केव्हापासून तुला लकवा भरलेला आहे? तुरंत झालं हो, तुरंत अलीकडे म्हणजे आता झालंय, एवढ्यातच म्हणजे झालंय? 2-4 दिवसात. का पहिल्यापासून आहे? नाही नाही, लहानपणापासून? आता झालंय 2 दिवसातच. 2 दिवसात. हा. पण हे बघ, हा? तू आतापर्यंत काय पाप केलं ती मला खरं खरं सांग.
मी तुला नीट करतो. मी काय पापी माणूस आहे काय? नाही नाही, पाप करणारा नाही. पाप करणार नाही हे मला दिसतंय. हा पण काय झालेलं घडलेलं ती मला सांग. मग नीट होतोय का? आलं पाप की तो घडू नीट करतो. पुण्य घडू तुमच्या हातनं जी काय घडलेलं आहे हा. तेवढं महाराजांपुढं खरं खरं सांगा. अरे आणि साधू खरं- गोसावी नाहीत. खरं खरं सांगितलं तरच नीट होणार आहे, नाहीतर नाहीतर नीट होत नाही. हाय असाच राहणार. हा? हा. हे आमचे गुरु महाराज बाळ ब्रह्मचारी आहेत. हा. हे माझे गुरु हा. आणि मी यांचा गुरु. माझा गुरु नाही तो माझा गुरु. तुम्ही अरे गुरु मारामारी कशाला करतोय? मारामारी बरा माझा गुरु होऊन बसलाय. तुम्ही गुरुला कायला असताय का? बेटा जरा शिर दबाव. लात घालले. दगड. अरे कशाला दगड मारतो आता मला? हा? बरा आमचा गुरु होऊन बसलाय. महाराज हा? त्याचा हातपाय मी तोडायचे एका का? सावकाराच्या वाड्यात नोकरी होती. खरं सांगतो. सांगा ना. मग नोकरी असल्यानंतर तो मोतीराम सावकार मोठा श्रीमंत धनाने होता, पण मनाने मात्र कपटी होता. असं? हा, त्याच्यात नोकरी करत होतो. त्याला एक मुलगा होता बर. आणि त्या मुलाचे लग्न करताना त्या सुनबाईला बघायला घरी गेल्यावर ती भावना त्या सुनबाईवर बसली होती त्याची. असं? तेव्हापासून त्यानं बिगर हुंड्याची मुलगी करून सून घरात आणली आणि मुलाला सांगितलं की शाळा बंद कर आणि उद्योग धंद्यातला व्यापार शिक. 5,000 रुपये एक दिवशी दिलं आणि ती 5,000 रुपये त्या 5,000चं 10,000 कसा तर मिळव, तुझी हुशारी बघायची आहे म्हणून पोराला सांगितलं माझ्या देखत. असं? पण त्या पोरानं जुगारीच्या नादात ती 5,000 घालवली. त्याच्या पार्टीवर मीच होतो जाऊन त्या वडिलाला सांगितलं सावकाराला. सावकारानं समक्ष बघितलं, त्याला झालं निमित्त. पोराला 10,000 रुपये देऊन हद्दपारची शिक्षा दिली. बर. त्याला घराबाहेर पाठवला. स्वतःची बायको म्हणत होती मी माहेरी जाऊन 10,000 रुपये देते, पण त्यानं ऐकलं नाही. त्याला ही कारस्थान कपटी करायचं होतं घरात. म्हणून मुलगा हद्द पार केला. त्या दिवशी मला त्यानं सांगितलं दुकानावर जा. मग माझ्या हातून काय घडलं, गावातली 4 आली तशी. मला वाटलं की येईल तसं गिराईक, माल खपवून टाक म्हणल्यावर त्या नोकर नामा माझा लिहून घेतला. माझ्याकडनं मोठी चूक घडली म्हणून. असं? म्हणून मी नोकरी करत होतो. परिस्थितीने नाजूक होतो. पण महाराज या माणसानं कथाला सांगायला सुरुवात केल्यापासून हा. माझ्याकडे डोळं गेलं हो. डोळे मला गेले? दिसत ना काय. दिसत नाही याचा अर्थ तो पुण्यार्थी अरे, आहे. अरे, अरे. मारामारी कशाला करतो आता? खाली बस डोळे गेले तर काय खाली बस, मला खाली बस. दिसेना बाबा आता. मग हा? सुनबाईला 4 गोष्टी समजावून सांगतो म्हणला बायकोला. बर. जेवण घेऊन वाड्याकडे पाठव दुकानाकडे. सुनबाई दुकानात आली असं? का मला त्यानं पैसे द्यायला सुरुवात केली. बर. पांड्या जा म्हणला, 4-8 दिवस कुठं बी मजा आजा कर, पिक्चर बघ. म्या म्हणलं सुपारीचं खांड कावा खायला सावकार देत नाही. सुनबाई घरात आली का यानं मला पैसे द्यायला सुरुवात केली. मी ओळखलं आणि पैसे काढायचा धंदा सुरू केला. जेवढं निघतं तेवढं काढलं आणि मी गेल्यावानी केलं आणि घराच्या पाठीमाग खिडकीतनं बघत होतो या डोळ्यानं. त्यानं स्वतःच्या सुनावर प्रतिकार करायला सुरुवात केली. आयला काय पापी माणसं असते तो. आणि म्हणूनच तू पुण्यार्थी अरे, आहे, अरे. डोळे गेले तर. अरे मला कशाला मारतो? मग तेवढ्यात तिच्यावर झडप घालत असताना तिच्यावर वाईट वासना करणार तेवढ्यात मी तिथं आलो. मला बघून ती गप्प बसला आणि माझ्याकडे बघत तेवढ्यात सुनबाई गेली आणि सासूला सांगायला लागली. तर त्यानं पाठीमागून जाऊन सुनबाईचा वडील वारला म्हणून बायकोला खोटं सांगितलं, सुनबाईला खोटं सांगितलं. ती बिचारी ही सांगण्या अगोदर व्याकुळ झाली वडिलाच्या गावी जाण्यासाठी आणि त्या बायकोला सुद्धा म्हणला तू येऊ नको, मी सुनबाईला घालवाय जातो. मला पैसे देत होता. मला सगळं कारस्थान माहिती होतं आणि मग ती निघून गेला. बर. काय झालं तिथून माझ्या बी डोक्यावर परिणाम झाला. मी नोकरी सोडली आणि विषय कट केला. मग मी तिथून फिरत फिरत एका शहरात गेलो. राजाच्या दरबारात नोकरी लागली मला बर. आणि एका जंगलात शिकारीला गेलो. राजाला शिकार झाली नाही. पाणी ताण लागली म्हणून पाण्याचा शोध करायला गेलो. एका विहिरीमध्ये बाई होती. असं? हा, मग ती बाई काढली आणि माझं लक्ष त्या बाईवर गेलं. अरे अरे किती पापी आहेत रे तू. म्हणून तुम्ही पण पुण्यवंत आहे म्हणून तुमचं अरे, डोळे गेले तर. अरे, बाकी कशाला बोलायला लागलाय? बेटा मला कशाला मारतो? मग काय आता नीट ठेवू काय तुला? ती राजानं मुलगी घरी स्वतःची मुलगी म्हणून सांभाळ करायला आणली. ब्राह्मण एक आला
म्हणला वर्षातील 12 महिने, या 12 महिन्यातला एक एक दिवस असा करून एक अधिक महिना निर्माण झाला. आणि त्या अधिक महिन्यात म्या सत्यनारायणाची पूजा घातली, सारा गाव प्रसादाला आला. पण महाराज तुम्ही आला नाही म्हणून निमंत्रण द्यायला आलो असा ब्राह्मण म्हणला. आम्ही तिघं बी ब्राह्मण काकांच्या घरी. महाराज म्हणले चला जाऊ प्रसाद घेऊ, देवासाठी जाऊ. तिथं गेलो मी, पंक्तीतनं उठून आलो गपचिप. आणि ती मुलगी झोपली होती, राणी सरकार झोपली होती. त्या दोघांच्या मध्ये एक मुलगा महाराजांचा होता, त्याचा मी खून केला आणि रक्त मुलीच्या हाताला लावून ही सर्व आरोप खुनाचा मुलीवर आला. तिला सुद्धा महाराजांनी हद्दपारची शिक्षा दिली. आणि माझी वासना संपली नाही. तिथं मी स्वतः नोकरीचा विचार न करता राजांच्या दरबारातून मी नोकरी सोडून त्या मुलीच्या शोधासाठी आलतो. बर कसा घोड्यावर न पडलो, मला वकवा भरला घोड्यानं, अंग चुरून घेतलं बघा. लकवा म्हणा. लकवा भरला ना, आता असं झालं. असं झालं ना. एवढं मला नीट करा. नीट करायचं का असं ठेवायचं? नाही नाही नीट महाराज हा? ह्याला अशा माणसाला नीट करू नका. का बरं? हे पापी माणूस आहे हो. पुण्यार्थी गप बसाय की तुम्ही का कालवा करायला लागला? अरे मला दिसत नाही, मारतो कशाला आता? नाही. नीट करायचा. एवढं नीट करा, पुण्य वाटून घ्या. बर आता पुन्हा असं करणार नाही का? आता कशाला करतो? नाहीतर नीट केल्यावर पुन्हा अजून जातील तिच्या नाही मागे. नाही नाही नाही. नारायण 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 नारायण. पहिला महाराज खरंच तुम्ही देव माणूस मला पावला. माझा एवढा मोठा आजार तुम्ही क्षणात दूर केला. खरंच माझा तुमच्यावर विश्वास बसला. जावा आता इथून पुढे तर काय पाप करू नका. बेटा लहान शिष्य माझा कुठं आहे? हा, बेटा आहे. जरा चिर दबाव. अरे अरे मारू नको रे बाबा मला. काठी घालीन डोक्यात महाराज. या आता. मी चलतो. या आज पातोर असं झालं, पण इथून पुढे मी कधी असं गोष्ट घडू करू देणार नका. नाही. मी माझ्या लेकरा बाळात जातो. महाराज का? आता या माणसाला तुम्ही नीट केला. होय मी तुमचा शिष्य आहे, आहे ना. मला महाराज नीट करावं. नीट करायचा. नका महाराज, का? ही बिगर कामाचा माझा गुरु झाला या. याला नाही गुरु, आणि माझा गुरु होऊन बसला आणि याचं डोळे गेले तर याला आता असं करूया. काय करायचं? याला इथनं उचलूया आणि पंढरपूरला नेऊन ना त्या घाटाला, म्हातार घाटाला याला बसवूया. नका नका आता हं. माझ्यावर उपकार करा महाराज. मी तुमचा शिष्य आहे, त्या परक्या माणसाला तुम्ही नीट केलं केलं ना. आणि मला सुद्धा नीट करा. उठून उभा राहा तुम्ही. हा तुम्हाला नीट करायचं हो आता लगेचच. होय. पण काय हो, हा. तुम्ही आतापर्यंत काय पाप केलं ती मला सांगा, नंतर तुम्हाला मी डोळा आणतो. महाराज का? अहो कशाला आता माझ्या मुखातून हे पाप उघडकी सांगताय? नग काय नको नको मग यांना असंच तुम्ही राहू नीट द्या. करणार. नका नका. मी काय आतापर्यंत पाप केलंय ते सर्व तुम्हाला सांगतो. सांगा. ह्या माणसानं सांगितलेलं हा तो माझाच नौकर पांड्या होता असं का? आणि मीच माझ्या सुनेवरती वाईट नजर होती म्हणून मी माझ्या मुलाला हातभार शिक्षा केली. तो जुगारीत पैसे हारला म्हणून त्याला मी घराच्या बाहेर हाकलून दिलं. बर आणि एक दिवशी त्या माझ्या सूनबाईला मी दुकानात बोलवून घेतलं जेवणाचा डबा घेऊन, आणि तिच्यावर अनैतिक प्रसंग आणला होता. पण तेवढ्यात माझा नोकर त्या ठिकाणी आला म्हणून तिची इज्जत वाचली. बर आणि ही गोष्ट आज ना उद्या ती सुनबाई जगाला सांगेल. या कथा तिचा वडील मेला म्हणून हे निमित्त केलं आणि तिच्या माहेरी घालवायला निघालो आणि जंगलामध्ये एका विहिरीमध्ये तिला मी ढकलून दिलं. एवढं माझ्या हातून पाप घडलंय महाराज. मला क्षमा करा आणि माझं डोळं आणा. मग आता नीट करायचं डोळं का असंच राहू द्या? हो नारायण 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 नारायण. महाराज. हा? अहो मला डोळं आलं, डोळा आला? मला दिसायला लागलं. सगळं दिसायला लागलं का? खरंच मी कितीतरी पापी आहे. मी माझ्या सुनेला वाईट नजरेनं पाहिलं, तिला विहिरीमध्ये ढकलून दिलं. सोन्यासारखा माझा मुलगा त्याला सुद्धा मी घराच्या बाहेर हाकलून दिलं. हे पाप आता मी कुठं फेडणार? खबरदार बाबासाहेब, तुमचा जो मुलगा आहे तो मीच आहे मुलगा. सुरेशलाल, हा तू म्हणजे माझा मुलगा? ही तुमच्या पोटात जाव होतं म्हणून ना मला तुम्ही 10,000 रुपये दिलत काय, 10,000चं 20,000 करण्याकरता जा म्हणून. म्हणजे केवळ माझ्या बायकोवरती तुमची वाईट भावना होती म्हणाय काय हरकत नाही. मला माफ कर. खरोखर तुम्ही बाप नसून एक प्रकारचा साप आहात. आता चुकलेल्या गोष्टीला काय सुद्धा उपयोग नाही. उपयोग नाही म्हणताय, परंतु त्या सरस्वतीचा जीव काय
विहिरी ढकलून दिली त्यावेळी. तडपडून बिचारी मिली असेल. आता तिचं काय झालं राम जाणे. मामाजी तुम्ही कशाला काळजी करता? तुमची जी सून आहे ती मीच आहे. आणि तुमची बायको. म्हणजे सरस्वती. होय. खरंच माऊले, तुझ्या पोटी जर मी जन्म घेतला असता तर माझं सात्विक झालं असतं. मला माफ कर सुनबाई, यापुढे मी असं वागणार नाही. आता हे तुम्ही संसार सुखाने करा. मी माझी तीर्थयात्रा करायला निघून जातो. असं नाही बाबासाहेब, तुम्ही ह्या ठिकाणी राहा, आम्ही तुमची सेवा करतो. तुम्ही तर कशाला कुठं म्हणून जाता? असं म्हणताय, ठीक आहे. या ठिकाणी या खेळाचं काम संपलेलं आहे. सादर केला कैलासवासी गुलाब विष्णू सावशीकर यांची चिरंजीव मग सम्राट मास्टर वामनराव बापुळे निजापूरकर